बुक करून ठेवलं होतं ते आता घेण्याची वेळ आलेली आहे। तर इथे सर्वात प्रथम मी आली आहे मखरच्या दुकानामध्ये, जिथे मी ऑर्डर देऊन ठेवली होती आणि ते मखर रेडी झालं आहे। या मी तुम्हाला दाखवते मखर। ते बघा इथे त्यांनी पॅक करून ठेवलं ते सफेदवालं जे मखर आहे ते। लोकांनी खूप महिन्यांआधी ऑर्डर देऊन ठेवली होती म्हणून ते स्वस्तमध्ये भेटलं। हे मखर आहे, कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा मला। आता इथे ते फायनल टचअप देत आहेत, म्हणजे कपडा वगैरे लावून देतात, नाही तर घाण झाला असता कलर त्याचा व्हाईट म्हणून ते आता शेवटी कपडा वगैरे लावून देत आहेत मला। आणि आता आपण हे घरी घेऊन जाण्यासाठी सायकलवर ठेवलेलं आहे। कसं वाटतं बघा। आणि आता मी आली आहे कपडा आणि थोडंफार डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी। दरवर्षी मी ह्याच दुकानातून घेते सामान। ते तुम्ही सफेद कपडा सिलेक्ट केला आहे तो घेते आणि तोरण वगैरे जे काय आहे गेल्या वर्षीचं पण आहे माझ्याकडे, पण थोडंफार मी विकत बाहेरून आली आणि मला खूप भूक लागली म्हणून मी बाहेरूनच फरसांच्या दुकानातून जरा ब्रेड पकोडा आणि समोसा विकत घेतला आणि तो मी खाते, कारण की मला खूपच भूक लागली होती आणि काम करायची अंगात शक्ती पण नव्हती। त्याच्यानंतर मी जेवण मागवलं आहे पावभाजी, कारण की एवढ्या घाई गडबडात खरंच टाईम नाही आहे जेवण बनवण्यासाठी। हे बघा हे कसं वाटतं मला नक्की सांगा। आता मी घरी घेऊन आली आहे, ह्याला फिटिंग वगैरे करायची आहे। हा सगळा पसारा पडला आहे घरात। आता रात्रभर जागून मी हे सगळं काम कंप्लीट करणार आहे, मी आणि कुकू अर्थातच। ह्या डायनिंग टेबलवर मी ठेवणार आहे हे मखर। हे बघा रेडी झालं आहे, कसं वाटतं मला नक्की सांगा। हे जे वरचं डेकोरेशन आहे ते मी आणि कुकूंनी केलं आहे, म्हणजे मी सीडीवर चढून एसी का रिमोट का जेवण पुरत नव्हती। बाप्पा आपले घरी आलेले आहेत, या तुम्हाला दाखवते। हे बघा आपले बाप्पा, स्थापना झालेली आहे, नजर न लागो माझ्या गणपतीला। कसे वाटतात बाप्पा मला नक्कीच सांगा। इथे सगळे पूजाची तयारी वगैरे करून ठेवली, प्रसाद दाखवला। मी संध्याकाळच्या आरतीसाठी तयार झाली। ॲक्च्युली आरती झाली पण सॉरी गाईज मला सगळं शूट करता नाही येत, कारण मी एकटीच आहे, मला कामं पण करायला लागतात, म्हणून मी जेवढं होईल तेवढं शूट केलं आहे। तर आरती वगैरे झालेली आहे, मी कशी वाटते ते पण सांगा। तर आज आपल्या बाप्पाचा विसर्जनचा दिवस आहे, म्हणून मी सकाळपासूनच उठून कामाला लागली आहे। सकाळी जाऊन मी घेऊन आली। कुकू इथे तयारी करते आरतीची। हे बघा आपले बाप्पा। सकाळची आरती सुरू होणार आहे, तर मी तयारी करून घेते, हार वगैरे लावून घेते, दुर्वांचा मोठा हार, परत जास्वंदीच्या फुलांचा हार, सगळं तयारी करून घेते मी। मूर्ती आणि मखरचं मिळून एकत्र एवढं उंच हाईट झाली आहे की मला नॉर्मल माझ्या हाईटने इम्पॉसिबल होतं वरती चढून देवाचे हार वगैरे चेंज करणे। आणि मी पहिल्या दिवशी सीडी लावून चेंज केलं होतं आणि तेव्हा मी अक्षरशः सीडीवरून खाली पडली आणि समय माझ्या मांडीमध्ये घुसली आणि अजूनपर्यंत मला खूपच जखम आहे, पण ठीक आहे, काय बात नाही, देवाचं जसं आहे तसं। आणि म्हणून मी आता खुर्चीवर चढून मी सगळं डेकोरेशन वगैरे करते आहे। तर हाईट खूपच उंच आहे मूर्तीची।
तर हे आपल्या बाप्पाचा फायनल लुक आहे. कसं सजवलं नक्कीच सांगा. किती इथे मी प्रसादाचा शिरा बनवून घेते. पंडित आले होते आणि सकाळची त्यांनी उत्तर पूजा वगैरे करून घेतली होती. मी इथे रेडी झाली आहे. आपले बाप्पा बघा. तर हा प्रसादाचा शिरा मी बनवून घेतला. ॲज युजल मला भूक लागली आणि मी काल फरसांच्या दुकानातून समोसा घेऊन आली, ढोकला आणि ब्रेड पकोडा घेऊन आली आणि जरा खाते. माझं फेवरेट फूड आहे हे, काय करू. मला मोदक येत नाहीत. मी 3 वेळा ऑलरेडी ट्राय केलेत, पण आता मी चौथ्यांदा तरी पण करते. मी हार नाही मानत आहे. मी मोदक बनवायचा प्रयत्न 4 दिवसांपासून सुरूच ठेवला आहे. तर आता खोबरं किसून घेते वेळीवर. इथे सारण बनवलं आहे मी आणि मी ह्यावेळेस रेडीमेड गूळ टाकला आहे, खिसलेला जो आहे. काय माहिती कसे बनतात त्याचे मोदक. हा वाला गूळ टाकला आहे. डीमार्टमधून नाही, डीमार्टमधूनच घेतली ती पावडर. ते सारण रेडी झालं आहे. सारण चिकट नाही झालं, सुकं असं कोरडं झालं आहे. माहिती नाही मोदक कसे होतील त्याचे. इथे तांदळाची पीठ मी उकड काढायला ठेवली आहे. थोडा वेळ झाकण बंद करून. पंधरा मिनटं ठेवणार ह्याला. थोडा आराम करते. आता हे पीठ मी चांगलं मळून घेणार आहे, थोडंसं तूप टाकून. तसं टाकले मी पाण्यामध्ये तूप आणि मीठ. तर हे बघा मी मोदक वळून घेतलेत. 11 मोदक दाखवणार कमीत कमी. खूप डिफिकल्ट आहेत यार मोदक बनवायला खरंच. माझ्या बहिणीने खूप सुंदर मोदक बनवले होते, त्याचा मी फोटो टाकेन तुम्हाला पाहिजे तर. व्हिडिओ तर काढायला मला टाईम नाही भेटला तेव्हा. आणि इथे मी मोदक शिजायला ठेवलेले आहेत वाफेवर. हे 11 मोदक बनवले होते टोटल मी. घरामध्ये एवढी मिठाई पडली आहे की अक्षरशः बघूनच खायचं मन होत नाही आहे. आणि वाटून पण थकली आहे मी. कितीतरी मिठाई दिली आहे. बघा, लाडू आहेत, काजू आहेत, खूप साऱ्या मिठाई पडल्यात. फ्रीज पण पूर्ण भरला आहे, घर पण भरलं आहे. लोकांना देऊन पण एवढी मिठाई राहिली आहे. वाटून पण एवढी मिठाई शिल्लक राहिली आहे. खाते मी काजू कतली. तर हे मोदक माझे शिजून तयार झालेत. मी देवाला निवेद्य पण चढवला आहे. आणि आता पंडितजी घरी येणार आहेत उत्तर पूजा करण्यासाठी, तर त्याची तयारी करून घेते मी फटाफट. समया वगैरे पेटवून घेतल्या आहेत मी. माझ्या पायाला जोरात ठेच लागली होती. देवाला नैवेद्य दाखवून घेते.
उत्तर पूजेची सर्व तयारी झालेली, आता फक्त मी पंडितजींचा वेट करत आहे कधी येतील ते. मम्मीने ते कुकूसाठी नूडल्स दिले होते तर जरा नूडल्स पण खाल्ले. काय माहिती मला खूप भूक लागायला लागली आहे गणपतीमध्ये, मी फक्त खातच राहते काय करू. हे नूडल्स खाण्याच्या आधी मी व्हेज तवा पुलाव पण खाल्ला होता, तरी पण मी परत नूडल्स पण खायला लागली. काय माहिती माझ्या अंगामध्ये काय शिरलंय जी मला नॉनस्टॉप भूक लागत राहते. इथे आपले पंडितजी आलेले आहेत तर पंडितजी उत्तर पूजा करत आहेत. सॉरी मी शूट नाही करू शकणार, मम्मी वगैरे सगळे आलेले होते. पूजा झाली, आता पंडितजी आणि सगळे चहा पित होते. हे बघा इथे गणेशजीची पूजा केली आहे, प्रसाद चढवला होता त्यांना. ही पितळेची मूर्ती आहे ती लक्ष्मी गणपतीची, त्याच्यावरच पूजा केली आपले गणपती बाप्पा. तर मी आता विसर्जनसाठी रेडी झाली आहे. नीता, कुकू, मॉली, कुकूचे फ्रेंड्स, आत्याची मायरा. अरे तू पडून नको रे बाई. अरे उसको नहीं जमेगा उधर से. अरे ऐसे लगा दे, उधर लगा दे. ये सब हटाने दे पहले. हाँ भाई ने का बोल लिफ्ट बोलून ठेवा. थांब जरा पण फिरवावं लागेल गणपती पूर्ण. हाँ गणपती ये आतमध्ये तोंड करा, बाहेर निघताना ताई गणपती पूरा घर पे घुमा दे. मला दिसत नाही. बोले बॉटल ले. हाँ मी याच्यात गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. थोड़ा मट्टी लाके नहीं देते हैं।
मट्टी लाके नहीं देते थे। अरे उधर पार्ट उधर है ऐसे ना अपना पार्ट आपला आहे ना ते ए आपला ओय ए भैया नाही नाही आपला गेलाच नाही खाली गेला नाही खाली आता बघ इथेच गेला पण पाट काढलाय ना पाटासोबत थोडे टाकणार पाट काढला ना कुठे पाट मग जा मग त्याला कुठे आण आपला पाट आपला पाट एक सेकंड दीजिए मेरे को जाने दो थोड़ा आगे। इथे घरी आल्यावर आम्ही छोटीशी आरती करून घेतली आणि पाटावर कलश वगैरे ठेवलेत। दुसरा दिवस उजळला, सकाळ झाली आहे। मी छोटीशी आरती करून घेतली आहे आणि आज सगळ्या वस्तू इकडे आवरून ठेवणार आहे मी।
माती ती कुंडीमध्ये टाकणार आहे. पाणी कलशाचं टाकून दिलं ऑलरेडी. हे बघा घरामध्ये एवढा पसारा पडला आहे. आज मी पूर्ण दिवस हा पसारा आवरण्यामध्ये घालवणार आहे. पूर्ण घरातच पसारा पडला आहे. ठीक आहे. तर आता मला आज खूप भरपूर कामं आहेत. माझा ब्लॉग बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि कसं वाटलं माझं सगळं हे सेलिब्रेशन.